नमस्कार, मी गणेश जाधव. आपण पाहताय MCN न्यूज. जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. अंबड तालुक्यात गांजाच्या शेतीचा पर्दाफाश करत पोलिसांनी जवळपास 87,50,000 रुपयाची गांजाची झाडे जप्त केली आहे. गुरुवारी सायंकाळी अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारात हा छापा मारून ही कारवाई करण्यात आली. कपाशीच्या शेतात गांजाची झाडे असून काही झाडे काढून ती सुकवल्या जात असल्याची माहिती अंबड पोलीस आणि जालना ATSला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुरुवारी सायंकाळी अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारात छापा मारून 87,50,000 रुपये किमतीचे 13 गोण्यामध्ये भरलेले गांजाची झाडे जप्त केली आहे. जालना ATSचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड आणि अंबड पोलीस ठाण्याचे फौजदार भगवान नरोडे यांना या गांजाची झाडे संदर्भात माहिती मिळाली होती. त्यानुसार ATS पथकाने अंबड पोलिसांनी गुरुवारी संयुक्त कारवाई करत अंबड तालुक्यातील कौचलवाडी येथील शेतकरी ढवळीराम बारकू यांच्या कपाशीच्या शेतात छापा मारून जवळपास 87,50,000 रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख अख्तर, पोलीस हवालदार विनोद गडदे, मारुती शिवरकर, कैलास कुरेवाड, यशवंत मुंडे, राधाकृष्ण हरकळ आणि दीपक बडुरे यांनी केली आहे. दोन डिसेंबर रोजी 3 नगर परिषदेसाठी मतदान झाल्यानंतर आता मतदारांना मतमोजणीची प्रतीक्षा आहे. मात्र मतमोजणीपर्यंत स्ट्रॉंग रूमला प्रभावी सुरक्षा देखील देण्यात आली असून या ठिकाणी मोठा बंदोबस्त देण्यात आल्याच्या माहिती अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी MCNशी बोलताना दिली. जालना जिल्ह्यात 3 नगर परिषदेच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी शिस्तीत आणि शांततेत पार पाडल्या. यासाठी पोलीस यंत्रणा, महसूल विभाग आणि सर्वच यंत्रणांनी आपापली कामे जबाबदारीने केली आहे आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत राबवून लोकशाही बळकट करण्याचं काम केलंय. तर निवडणूक विभागाने नगर परिषदेचा निकाल हा पुढे ढकललाय. 21 डिसेंबर रोजी निकाल हाती येणार आहे. यासाठी स्ट्रॉंग रूम सांभाळण्याची आणि त्याला सुरक्षा देण्याची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणी SRPFचे जवान, स्थानिक पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी डोळ्यात तेल टाकून या स्ट्रॉंग रूमची सुरक्षा करत असल्याची माहिती अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज प्रसार माध्यमांना दिली आहे. या स्ट्रॉंग रूम साठी CCTV कॅमेरे, पोलीस जवान तसेच या ठिकाणी असलेली वीज पुरवठा सुद्धा बंद केली असून सर्व कडेकोट आणि सुरक्षा संबंधित यंत्रणा पाळत असल्याची माहिती यावेळी तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे. अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 2 डिसेंबर 2025 रोजी या ठिकाणी मतदान झालेलं आहे. मतदान झाल्यानंतर जे काही यंत्र आहेत EVM, ते EVM हे स्ट्रॉंग रूममध्ये तहसील कार्यालयाच्या तळघरात ठेवलेलं आहे. सदरील स्ट्रॉंग रूम हे अत्यंत व्यवस्थितरित्या तयार करण्यात आलेलं असून सदर ठिकाणी त्रिस्तरीय बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. स्ट्रॉंग रूमच्या जवळ जे स्ट्रॉंग रूम त्यांच्या ताब्यात देण्यात आलेले ते SRPFचे जवान आहेत. त्यांचं एक सेक्शन या ठिकाणी आहे. त्यानंतर जिल्हा पोलीस मुख्यालय जे आहे त्या मुख्यालयाचे सुद्धा एक 8चा गार्ड आहे. त्याच्यानंतर स्थानिक पोलीस जे आहे त्याचं बाहेरून त्रिस्तरीय या ठिकाणी बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासोबतच हे सर्व यंत्र सील करण्याअगोदर सर्व उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. त्या प्रतिनिधींना ते सर्व यंत्र ठेवलेले मध्ये स्ट्रॉंग रूममध्ये नेऊन त्यांना दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या समक्ष हे सील केलेलं आहे. त्यासोबतच जे स्ट्रॉंग रूम आहे त्या स्ट्रॉंग रूममध्ये कुठल्याही प्रकारची वीज व्यवस्था करण्यात आलेली नाही. ती बाहेर आम्ही कट केलेली आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण ठेवण्यात आलेली नाही. त्यासोबतच जे काही स्ट्रॉंग रूम आहे ते CCTV, अत्याधुनिक CCTVनं या ठिकाणी कव्हर करण्यात आलेलं असून त्यावर आमची बारीक नजर आहे. त्यामुळे जवळपास स्ट्रॉंग रूमच्या आजूबाजूला जवळपास 12 CCTV कॅमेरेज आहेत. त्यानंतर बाहेरच्या बाजूला सुद्धा आमचे जवळपास 20 कॅमेरेज आम्ही CCTVचे लावण्यात आलेले आहे. त्यामुळं त्या ठिकाणी मुंगीसुद्धा जाणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे. त्यासोबतच ज्या ठिकाणी आम्ही जे दार आहे त्याला सगळे पत्र्यानं पूर्ण सील केलेलं आहे. त्यामुळं त्या ठिकाणी काही अडचण निर्माण होणार नाही. त्यासोबतच जे काही उमेदवार असतील किंवा प्रतिनिधी असतील त्यांना जर थांबायचे असेल आम्ही त्यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे. ज्यांना कोणाला त्या ठिकाणी थांबायचं असेल तर ते
त्यांची सुद्धा आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी खाली केलेली आहे. परंतु येत असताना आपण फक्त सोबत निवडणूक आयोगाने दिलेलं जे काही ओळखपत्र आहे ते सोबत कॅरी करणं त्यांना कंपल्सरी आहे. धन्यवाद. भाजप नेते किरीट सोमय्या आज जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एका बैठकीसाठी हजर झाले होते. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधत जालना जिल्ह्यात एकूण 10,000 बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द केल्याची माहिती दिली. अंबड, भोकरदन आणि जालन्यामध्ये जास्त बोगस प्रमाणपत्र घेऊन काही नागरिक वास्तव करत आहे याची चौकशी सध्या सुरू आहे, अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. महाराष्ट्रात 2024 मध्ये जे अपात्र घुसखोर बांगलादेशी लोकांनी 2,24,000 लोकांनी जन्म प्रमाणपत्र मिळवले होते, त्यावर कारवाई सुरू झालेली आहे. 27 शहरात 31 FIR, 5,000 लोकांची आतापर्यंत अटक झालेली आहे. 1,23,000 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत. आता पुढच्या टप्प्यात या सगळ्यांना विचारलं जाणार की तुझ्याकडे हिंदुस्थानात जन्म झाल्याचं तुमच्या परिवारात जर एकाकडे जन्म प्रमाणपत्र नाही तर तू आहे कुठला, आणि ज्यांच्याकडे असा पुरावा नसेल त्यांना त्यांचा मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. जालना जिल्ह्यात अशी एकूण किती जबाबदार जे घुसखोर आहेत, जे देशाच्या सुरक्षेतील समझोता करण्याचं काही ठिकाणी षडयंत्र घडवण्यात आलं. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतो की 2024 मध्ये विधानसभा लोकसभा निवडणुकीनंतर हे जे षडयंत्र घडलं ते ताबडतोब 6 महिन्यात त्यावर कारवाई सुरू झाली. अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी गलतानपणा दाखवला होता, त्यांच्यावर पण कारवाई होत आहे. जालना जिल्ह्यात अशी एकूण किती घुसखोर आहे आणि किती जणांवर कारवाई झालेली आहे? जालना शहर जिल्ह्यात एकंदर 10,000 जन्म प्रमाणपत्र रद्द झालेले आहे. बोगस जन्म प्रमाणपत्र म्हणजे बोगस म्हणा, इल्लीगल म्हणा, की ज्याच्याकडे इथे जन्माचा एक पण पुरावा नाही. आता पुढच्या टप्प्यात ज्यांनी फोर्थ डॉक्युमेंट दिले आहेत त्याची जालना जिल्ह्यात आता चौकशी आज ठरलाय की त्याची चौकशी केली जाणार आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार. दुसरी गोष्ट, एकदा हे निवडणूक संपली की SIR पण सुरू होणार आहेत. त्यानंतर या 10,000 लोकांना विचारले जाणार की तू भारतात जन्म तुझा झाला आहे त्याचा पुरावा दाखव. आपण मराठीत म्हणतो ना, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. ती प्रक्रिया निवडणुकानंतर सुरू होणार. आज जिल्हाधिकाऱ्यांची तुम्ही भेट घेतलेली आहे, नेमकं कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली आणि त्यात निष्कर्ष काय या निघाला? 3 ठिकाणी अधिक लक्ष दिलं जाणार आहे, अंबड, भोकरदन आणि जालना. तर त्याच्यावर आता त्यांनी ठरवलंय 2 महिन्याचा ऍक्शन प्लॅन बनवला आहे. या 2 महिन्यात जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार, 10,000 लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द केले जाणार आणि 2 महिन्यानंतर मग पोलीस ATF चौकशी सुरू होणार. आतापर्यंत किती जन्म प्रमाणपत्र रद्द झालेले? महाराष्ट्रात 1,23,000 जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आणि दुसरे 1,09,000 त्या पोर्टलवरून रद्द करण्यात आले, पण परत घ्यायची प्रक्रिया बाकी आहे. मी जसं आपल्याला सांगितलं 5,000 लोकांची अटक झाली. आता त्यांची जबाबदारी आहे की ते हितले आहेत ते त्यांनी सिद्ध करावं लागणार. जालना शहरातील नवीन मोंढा रोडवरील वंश ब्ल्यू बेल्स सोसायटीमध्ये दुपारी घरात घुसून चोरट्यांनी सुमारे 90,000 रुपयाचा मुद्देमाल लंपास केलाय. घरात ठेवलेल्या दागिन्यांवर आणि रोकड रकमेवर चोरट्यांनी हात साफ केला. 2 डिसेंबर रोजी ही घटना घडली. घरच्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी लॉक तोडून घरात प्रवेश केला. घटनेची माहिती मिळताच अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीतील CCTV फुटेज पोलिसांनी जप्त केले असून त्याद्वारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोऱ्यामुळे
परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेतील फिर्यादी यांचे म्हणणे आहे की लवकरात लवकर सदर बाजार पोलिसांनी या घटनेचा तपास लावून माझा जो काही चोरीस गेलेला ऐवज आहे तो तात्काळ तपास करून मला मिळवून द्यावा, अशी मागणी फिर्यादी यांनी केली आहे. नाव सांगा आणि आपल्या घरी काही चोरी झाली होती, काय चोरी झाली होती नेमकी? हो, माझं नाव दामोदर ज्ञानदेव आखरे, वंश ब्लू सोसायटी, नवीन मोंडा रोड, जालना येथे माझा 3ऱ्या मजल्यावरती फ्लॅट आहे A14. त्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी 2 तारखेला रात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून दरवाजेचे लॉक वगैरे तोडून ज्या ठिकाणी सोनं वगैरे ठेवलेलं होतं ते पूर्ण घेऊन ते लंपास झालेले आहेत. तरी सदर बाजार पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधला. सर्व पोलीस कर्मचारी यांनी येऊन घराची पाहणी केली आणि घटनास्थळी त्यांनी पाहणी करून पंचनामा वगैरे रीतसर करून नेला. माझा सोन्याचा जो ऐवज होता 90,000 पर्यंत, तो ॲक्च्युली 90,000चा नसून तो आजच्या रेटला जास्त किमतीचा आहे. तरी मला पोलीस प्रशासनाला एवढंच कळवायचं आहे की माझा मुद्देमाल 90,000 हा गेलेला आहे. तरी याचा तपास लावून मला माझा मुद्देमाल मिळवण्यास म्हणजे हे राहील, मुद्देमाल मला मिळेल अशी मी अपेक्षा पोलीस यंत्रणाकडून करतोय. कुणालाही दोषी न ठरवता आपणच काम करून दाखवूया आपला सेवक या भूमिकेतून रोहित भैया भुरेवाल मित्रमंडळाने स्वखर्चातून कचरा मुक्ती अभियान सुरू केलंय. प्रभाग क्रमांक 6 मधील नळ गल्लीतील अनेक वर्षाचा साचलेला कचरा हटवण्यासाठी ही मोठी मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 6 नळगल्ली परिसरात अनेक वर्षांपासून साचून राहिलेल्या कचऱ्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात वाटणारी घाण, दुर्गंधी, पाण्याचा थांबा आणि अरुंद झालेला रस्ता यामुळे या भागातील रहिवाशांचे येणे जाणे अक्षरशः अवघड झाले होते. कचरा उचलला न गेल्याने हे ठिकाण महिनोन्महिने दुर्लक्षितच राहिले होते. परंतु कुणालाही दोषी न ठरवता आपणच पुढे येऊ आणि काम करून दाखवू या भावनेतून रोहित भैया भुरेवाल यांच्या मित्रमंडळाने स्वखर्चातून या परिसरातील अनेक वर्षांचा साचलेला कचरा हटवण्याचे आव्हान स्वीकारले आहे. स्वतःहून पुढाकार घेत संपूर्ण मित्रमंडळाने मशिनरी, मजूर आणि आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून देत मोठ्या प्रमाणावर कचरा साफसफाईचे अभियान सुरू केले आहे. सकाळपासून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेचे काम वेगाने पूर्ण होत आहे. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. मीडियाशी बोलताना रोहित भैया भुरेवाल म्हणाले की समस्या कोणाचीच नाही, सगळ्यांचीच आहे. म्हणून कुणाला दोष देण्यात अर्थ नाही. आपणच पुढे येऊन कामे केले तरच परिसर बदलेल. आपल्या प्रभागाचा विकास हा सामूहिक जबाबदारीचा विषय आहे. नळगल्ली परिसरातील कचरा हटवण्याची ही मोहीम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत असून पुढील काही दिवसात परिसर पूर्णपणे स्वच्छ करून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे मित्रमंडळाकडून सांगण्यात आले. की आता तुम्ही स्वच्छता स्वखर्चातून करून घेतायत, महानगरपालिका बिलकुल या प्रभागात येऊन स्वच्छता करत नाही, काय सांगाल या संदर्भात? आज आपण इथे प्रभाग क्रमांक 6 मध्ये उभे आहोत. प्रभाग क्रमांक 6 मधील ही नळगल्ली विभाग येथील आपण पाहू शकता की कित्येक वर्षापासून ही गल्ली बंद होती. इथं कित्येक वर्षापासून कचरा तुंबलेला होता. लोकांना अडचणी होत्या, जायला यायला रस्ता नाही, स्वच्छतेचा प्रश्न आहे. तर त्यामुळे आमच्या लक्षात लोकांनी आणून दिले. आम्ही आमच्या स्वखर्चातून ही स्वच्छता मोहीम राबवत आहे. आणि सध्या कलेक्टर मॅडम म्हणजे महानगरपालिकेचा चार्ज कलेक्टर मॅडम कडे आहे. ते पण एकदम चांगल्या प्रकारे जालन्यासाठी काम करत आहे. पण स्वच्छता मोहीम राबवत असताना काही स्वच्छता कर्मचारी कोणी दुर्लक्षित झालं असेल ते आम्ही त्यांना लक्षात आणण्याचा प्रयत्न करतो. आणि जालना फर्स्ट म्हणून म्हणजे जालन्याचा पहिला नागरिक म्हणून किंवा स्वच्छता म्हणून एक मोहीम आम्ही हाती घेतली आहे. ही स्वच्छता चालू आहे, काय सांगाल? माझं नाव अरुण वैजनाथराव दहिवाळ, प्रभाग क्रमांक 7 सराफा माझं दुकान आहे इथं. आणि आज जो हा इथं कचरा उचलला जात आहे, हा कचरा कमीत कमी 4 वर्षापासून नगरपालिकाने उचललेला नाही. पण हा रोहित भैयानी त्यांच्या स्वखर्चातून त्यांच्या मित्रमंडळातर्फे हा कचरा साफ करण्याचा जो प्रयत्न केला आणि जो उपक्रम त्यांनी राबवला तो खूप असा प्रेरणादायी आहे की असंच प्रत्येक नगरसेवकांनी किंवा नगर
परिषदेने हे असे जर कार्यक्रम राबवले तर शहरामध्ये स्वच्छता राहील व रोगराई पसरणार नाही. त्यासाठी मी रोहित भैया यांना धन्यवाद देतो, फार फार आभार मानतो त्यांचे. नगरपालिका महानगरपालिका ही नेहमी स्वच्छता अभियान वगैरे राबवले, तर आपल्याकडे काही स्वच्छता अभियान काही आता हा रस्ता जर तुम्ही शूट केला तर 10 वर्षापासून 15 वर्षापासून हा रस्ता रहदारीला बंद झालेला आहे. लोकांची इथं वस्ती आहे, मागून लोकांचा वापर आहे, पण तरी हा रस्ता बंद झालेला आहे. काय 10-15 वर्षापासून, म्हणजे लोक इथं त्रस्त झालेले आहे. पण नगरपालिकेचा काही त्याच्यामध्ये रोल नाहीये की काही पाणी नाही, नगरपालिका इथं स्वच्छताच करत नाही. का बिलकुल करत नाही. माझे दुकान 25 वर्ष झालेली आहे. हे आम्हीच कचरा इथं लोकांना टाकू देत नाही आणि वारंवार लोकांना सांगत राहतो आम्ही. काय नाव आपलं? अरुण दहिवाळ. आज जालन्यात जिल्हा परिषद शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. या मोर्चात विना परवानगी सहभागी झालेल्या शिक्षकांवर विना वेतन विना काम या नियमानुसार कारवाई करणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एमसेनशी बोलताना दिली. जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात काही शिक्षक विना परवानगी सहभागी झाल्याचा संशय आहे. त्यामुळे ज्या शिक्षकांनी परवानगी न घेता काम चुकारपणा केला आणि या मोर्चेत सहभागी झाला त्या शिक्षकांवर विना काम विना वेतन या नियमानुसार कारवाई करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सरिता भागवत यांनी दिली. तर या मोर्चा दरम्यान अंबड चौफुली परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं आज दुपारी पाहायला मिळालं. त्यांच्यावरती आणि वेतन त्यांनाच मिळणार का? जे शिक्षक विना परवानगी गैरहजर आहेत आणि जे संपात सहभागी आहेत आणि जे शाळेच्या कामकाजामध्ये व्यत्यय आणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीसाठी जे जबाबदार आहेत त्यांना काम नाही वेतन नाही या नियमाप्रमाणे त्यांच्या आजची 1 दिवसाची विनावेतन केली जाईल. काही कारवाई केली जाणार आहे का त्यांच्यावरती? विनावेतनाची कारवाई केली आहे 1 दिवसाची. किती शिक्षक सहभागी झाले त्याच्यात? सदरचा जो डेटा आहे तो संकलित करायचं काम सुरू आहे, पण शाळा कुठलीही बंद नाही. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.
जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे. जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना 433203 कार्यालय संपर्क 02482 230 मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा QR कोडद्वारे ऑनलाईन पेमेंट POS मशीनद्वारे रोख रक्कम आणि धनादेश. एवढंच लक्षात घ्या, कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा. आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी. मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती. आजच मालमत्ता कर भरा. स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा. सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना.